नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज ऑफिसमधून सुटून घरी आले. थोडा वेळ पप्पांच्या इथे थांबले आणि मग थेट घरी आले. कारण आज मी जे काम अधुरं सोडलेलं ते आज मला पूर्ण करायचं आहे. आता पूर्ण तर काय होणार नाही, कारण एवढं एका जागी बसून सगळं कंप्लीट करायची टेंडन्सी तर आपल्यात नाहीच आहे. सो आल्या सगळ्यात आधी सुरुवात झाली ती म्हणजे शोधाशोध करून. मला इकडे पिंक कलरचा धागा हवा होता, पण तो काय मला भेटला नाही. आणि मित्रांनो, विणकामामधलं सगळ्यात टफेस्ट काम काय असेल ना, तर ते आहे आधी स्टार्टिंगची जी गाठ मारायची असते ना ते. आणि ना त्यात नेहमी मला डिफिकल्टी येते ती म्हणजे ही पहिली गाठ मारायला. एकदा गाठ बसली की काय झपाझप आपल्याला विणता येतं. पण ती पहिली जी गाठ असते ना तीच इम्पॉर्टंट असते. त्यानंतर विणकाम करता करता भूक लागली. मग म्हटलं की आधी पोटोबा मग विठोबा. मग थोडेफार ग्रेप्स खाता मी माझं विणकाम चालूच ठेवलं. मित्रांनो, लहानपणी क्राफ्टिंग हा माझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट होता. म्हणजे वेगवेगळी फुलं बनवायची, ते टाकाऊतून टिकाऊ. मराठी शाळेमध्ये आपल्या इकडे खूप चालायचं की टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू बनवायच्या वगैरे. आणि मला तो पिरियड खूप आवडायचा. आता इथे बघा, मी जरा मास्तरीन बाई बनून तुम्हाला शिकवते की कशी ही साखळी विणायची. अच्छा, हमको सिखा रिया है. तर सगळ्यात पहिले बाहेरून असा एक धागा घ्यायचा आणि तो आपण जो आतमध्ये लूप बनवलाय त्यातून बाहेर काढायचा आणि सेम प्रोसेस सारखी रिपीट करायची. आणि हीच प्रोसेस फॉलो करून मी ऑलरेडी अशा 2 चेन्स बनवून झालेली आहे, 2 साखळ्या बनवून झालेली आहे. त्यानंतर खाली परत पप्पांपाशी गेले, कारण काही सामान वरती घेऊन यायचं होतं. सो ते आणलं आणि ही बघा आली परत तुमची सगळ्यांची फेवरेट गार्गी, जिला बॅक कॅमेरा अजिबात आवडत नाही. ती मला म्हणते की दीदी फ्रंट कॅमेराच ऑन कर. आणि मॅडमचे नखरे तर बघा, म्हणजे इतकी मस्ती करते की विचारू नका. तर असा होता आजचा शॉर्टेस्ट आणि स्वीटेस्ट दिवस. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टडा बाय बाय. श्री स्वामी समर्थ.